शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने नांदेडमध्ये 3 विधानसभा मुखेड त्याचबरोबर नायगाव आणि देगलूर याचा आढावा घेण्यात आला। शिवसेनेचे मंत्री संपर्क मंत्री प्रकाशजी आंबेडकर साहेब हे देखील या बैठकीला उपस्थित होते। त्यांच्यावरती या जिल्ह्याची संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी दिलेली आहे। शिवसंवाद दौरा जसा बाकी ठिकाणी कार्यकर्त्यांशी चर्चा करून येणाऱ्या निवडणुका असतील किंवा आता चालू असणारं SIR असेल किंवा BLAची नेमणुका असतील, या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो आढावा या ठिकाणी घेण्यात आला आणि भविष्यामध्ये कशी संघटना वाढेल, कशी ताकद वाढेल शिवसेनेची, याच्यासाठी जे ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगायच्या त्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। सर, ग्रामीण भागातील तुमची बैठकीपर्यंत आज आम्ही पाहिले की तुमचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते सातत्याने शेतीच्या संदर्भामध्ये समस्या मांडलेल्या आहेत। डिझेल टंचाई असेल किंवा मग बघा, मला वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे आहेत हे मला वाटतं शासन स्तरावरती निर्णय घेण्याचं काम जे आहे ते सरकार त्या ठिकाणी करतं आहे। काल देखील कांद्याचे प्रश्न घेऊन जे आहे हे केंद्रीय मंत्रिमंडळाबरोबर माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, त्यांनी त्या ठिकाणी बैठक घेतलेली आहे। त्याच्यामधून लवकरात लवकर तोडगा जो आहे हा शेतकऱ्यांना तो पाहिजे तो होईल। त्याचबरोबर जलजीवन मिशनची पण काल बैठक झाली। तर असे अनेक बैठका ज्या आहेत या ठिकाणी सुरू आहे। पेट्रोल डिझेल जे आहे सगळीकडे जे आहे ही कमतरता आहे। त्याला कारण तुम्हाला माहिती आहे की युद्ध आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी इथे पेट्रोल डिझेल असेल किंवा या सगळ्या गोष्टी असेल त्या सगळ्या आत्तापर्यंत अशी परिस्थिती आहे की इथे मोठ्या प्रमाणामध्ये फटका जो आहे हा जास्त लोकांना जो आहे तो बसलेला नाही आहे। बाकी देशांमध्ये जर आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणामध्ये पेट्रोल डिझेलचे रेट जे आहे ते वाढलेले आहेत आणि तिकडे पेट्रोल डिझेल देखील अवेलेबल होत नाही आहे। पण भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये जे आहे तशी परिस्थिती नाही आहे, चांगली परिस्थिती आज पण आहे। त्याच्याबद्दल देखील सरकार जे आहे योग्य प्रकारे जो आहे तो विचार जो आहे तो करेल। चिखलीकर रात्री तुमच्याशी तुमची भेट घ्यायला आले चिखलीकरांची चर्चा वगैरे चिखलीकर जे आहेत हे युतीमध्ये आहेत, राष्ट्रवादीचे ते नेते आहेत आणि माझा परिचय जो आहे तो त्यांच्याबरोबर चिखलीकरांबरोबर खूप जुना आहे। त्याच्यामुळे जे आहे ते अनौपचारिक गप्पा ज्या आहेत त्यांच्याबरोबर झाल्या। नाही, राजकीय काहीच नाही। सहज जे आहे ते लोकसभेमध्ये देखील सहकारी आम्ही दोघं होतो। त्याच्यामुळे त्यांच्याबरोबरचे संबंध हे जुने आहेत आणि त्या अनुषंगाने त्यांच्याबरोबर बैठक झाली। बघा, मला वाटतं आता त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या ज्या आहेत ते शिंदेसाहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा देखील त्यांच्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण करण्याचं काम जे आहे सरकारच्या माध्यमाने झालेलं आहे। अजून त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्यासाठी देखील सरकार जे आहे पूर्णपणे सकारात्मक या ठिकाणी आहे। नांदेडमधून निघताना सर पावसामध्ये अपघात झाला, गाड्या नाही, मला नाही माहिती।